आई सावकाश. ऊन खूप लागलं ना बाहेर. अचानक टेम्परेचर वाढलंय. म्हणूनच तुमच्या दोघींसाठी छान कोकम सरबत केलंय. घ्या, पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. जरा वेळाने घेते, तू ठेव तिकडे. मी जरा वेळ पडते. हो आई, आराम कराच तुम्ही, पण त्याआधी कोकम सरबत पिऊन घ्या म्हणजे बरं वाटेल. घ्या. छान झालं. खरं तर ना आई, माझं चुकलंच. उगाच उन्हात एवढी दगदग झाली तुमची. मला ना आधीच सुचायला हवं होतं. काय आई, अहो पेपर्सवर सह्या केल्याच होत्या ना तुम्ही. मग मी सुद्धा बँकेत जाऊ शकले असते. मी ना असं करते, तन्वीला घेऊन ना उद्या परवा जाते मी बँकेत. मी पण येते तुझ्या बरोबर. आपलं पटापट होईल आणि खूप सारं करूया शॉपिंग. काय चाललंय? काय तुला काय अभ्यास बिभ्यास नाही काय? गप्पा मारत बसली आहेस ती? हो, परीक्षा असेल ना तुझी. मी पण विसरले. अगं तन्वी, मी काय आता लहान नाही राहिले. मला कधी कुठे आणि कसा अभ्यास करायचा हे कळतं आता. एक मिनिट. अरे वेणुबाईचा फोन आहे. हा बघ, एक थांबा विचार. हॅलो वेणुबाई. हा मजेत ना? आम्ही इकडे एक नंबर, फर्स्ट क्लास. वेणुबाई तुमचा पत्र भेटला. हा मस्त लिहिलाय तुम्ही. आरूचा फोन लागत नाही काय? इकडे रेंजचा प्रॉब्लेम आहे ना. देऊ काय फोन तिला? हा काय बोलता? हॅलो. अच्छा अच्छा, असं आहे काय? उद्या आहे काय तिच्या बाबांची तिथी? आम्ही देतो आरूला तुमचा निरोप. हा, आणि तुम्ही पण या एकदा आग्रहवर. आणि आता जोड्याने यायचा काय? हा ठेवतो ठेवतो ठेवतो. आता आमच्यासाठी तुम्हाला कुठला टाइम भेटायला? ठेवतो ठेवतो. ओके. अच्छा बरं आकू, वेणुबाईंचा फोन होता. त्यांनी आठवण केली होती आरूला की अरे बाबांची तिथी ताईला आठवणीत असणारच. अगं पण मग त्यांनी एवढं फोन करून सांगितलं म्हणजे काहीतरी असेल ना. अगं दरवर्षी बाबांच्या तिथीला ताई मंदिरात प्रसाद देते. आणि दरवर्षी आत्तू असायची ना. या वर्षी ती विसरली नाहीये ना हे बघायला तिने फोन केला असेल. आणि खरं सांगू का, बाबांचा सहवास फारसा मला मिळालाच नाही ग. हा पण ताई त्यांची लाडकी असं मी ऐकलंय. असणारच ना. आता आमचंच बघा ना. आम्ही ना नात्याचे ना गोत्याचे. तरी पण आम्हाला तिने एवढी माया लावली. मग तिच्या बाबांची ती लाडकी लेक असणारच ना. मग प्रश्नच नाही. खरंच मुलीच्या डोक्यावर बाबांचा हात असणं ही किती भाग्याची गोष्ट आहे. मला ना आईची माया मिळाली ना बाबांचा आधार. माझी ताईच माझ्यासाठी आई आणि बाबा बनली. अगं पण तिचं काय ग? दुःख व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे तुमच्या वडिलांचं नाव तरी आहे. मला तर तेही माहिती नाहीये. फार पुसटच्या आठवणी आहेत माझ्या बाबांबरोबर. त्यांचा चेहराही आठवत नाहीये मला. आणि तन्मय, त्याला तर बाबा हे नातच माहिती नाही. कुठे असतील बाबा माझे? आणि आईने त्यांच्याबद्दल
बरं वाईट कधीच का नाही सांगितलं? काय करू? खरंच नाशिक मध्ये आहेत का? कसं शोधणार? पण कुठे शोधणार? एवढ्या मोठ्या शहरात कसं शोधू त्यांना? कशासाठी शोधायचंय? काही नको. चला, तुझ्या मनातून आणि विचारातून कायमचं काढून टाकलंयस ना त्यांना. आता कशाला शोधायचंय? शोधायला हवं. शोधायला हवं. की वर्ष मनात साचून राहिलेत प्रश्न, त्याची उत्तर हवीत मला. जाब विचारायचंय. का का वागली असं माझ्याशी? मला कारण कळायला हवं. समजलं कारण, आणि तर काय आता उपयोग आहे त्याचा? आता गेलेला काळ परत येणार आहे का? एवढं नुकसान झालंय, त्याची काय भरपाई होणार आहे का? काय करू? काय करू? गुड मॉर्निंग आई. गरम गरम कॉफी आणली आहे तुमच्यासाठी. तन्वी? आई कुठे गेल्या मग? तन्वी, तन्वी उठ बघू. तन्वी अगं, आरोही किती वाजलेत? मला उशीर झालाय का उठायला? नाही नाही अगं नाही. मला सांग, एकटीच कशी काय तू? आई कुठे आहेत? मला नाही माहिती. मी तर गाढ झोपले होते. एवढ्या सकाळी सकाळी आई कुठे गेल्या असतील? काल इथेच दिसले होते मकरंद. या दिशेने चालत गेले म्हणजे इथेच कुठेतरी राहत असणार. आनंदा, हा? अरे आईंना कुठे बघितलंयस का तू? वत्सलाबाईंना? नाही बाबा. का ग, काय झालं? आनंदा, अरे रूम मध्ये नाही आहेत ते त्यांच्या. कुठे गेल्यात काय कळतच नाहीये मला. अगं इकडेच गेले असतील कुठेतरी. आणि तू नको टेन्शन घेऊ. आधीच तुला भरपूर काम आहेत. भरपूर कामं? मग कुठली कामं? अगं वेणूबाईंनी फोन केला होता, तुला निरोप दिला होता ना मी. विसरलीस काय? बाबांची तिथी आहे त्याचा. नाही, आहे सगळं लक्षात आहे माझ्या. देवळात पाठवण्याच्या प्रसादाची तयारी सुद्धा केली मी. फक्त आईंचीच काळजी वाटते रे. अगं, त्यांची काळजी वाटायला त्या काय लहान आहेत का आता? तसं नाही ग अप्पू, पण घरात कोणालाही काही न सांगता जाणं म्हणजे त्यांच्याच शिस्ती बाहेरचं आहे ना. अपू, तू अभ्यासाला लवकर उठली होती ना, मग तुला दिसल्या का त्या कुठे बाहेर जाताना? नाही, अरे मी माझ्या खोलीत अभ्यास करत होते ना.
तसं मला काहीच माहित नाही. पण आरू, आता तर सगळं चांगलं चाललंय ना. म्हणजे एकामेकांच्या मनातले गैरसमज पण दूर झालेले आहेत. ताई, तुझं ना नेहमीच आहे. अगं, ओव्हर कन्सर्न असणं सुद्धा चांगलं नाही. मॉर्निंग वॉकला गेले असतील, येतील एवढ्यात. तू उगाच काळजी करतेस. अप्पू, अगं काळजी करण्यासारखीच गोष्ट आहे. नाही अनंत, तुला माहितीये काल सुद्धा बँकेत जायचं म्हणून निघाल्या आणि बँकेत न जाताच परत आल्या. अरे हा, बरोबर. मला बोलली तन्वी तसा. नाही नाही, तुझा परफेक्ट आहे, करेक्ट आहे. म्हणजे काळजी त्यांची करायलाच पाहिजे. पण तू त्यांना फोन करून बघ ना एखादा. हो, बघते. सगळं का करते मी? ते इथे नाशकात असतील नाही तर नसतील, मला काय करायचंय? जी माणसं मला जीव लावतात, माझी काळजी घेतात, त्यांना न सांगता आले मी ह्या माणसाला शोधायला, ज्याने मला, माझ्या मुलांना निराधार केलं, ज्याच्यामुळे आयुष्यभर माझ्या पदरात मानहानीचं जगणं आलं. त्याला शोधते मी. त्याच्याचमुळे प्रेम, नाती, भावना सगळ्यावरचा माझा विश्वास उडाला. नाही, त्या माणसाबद्दल मला काहीही वाटायची गरज नाहीये. बस झालं. यापुढे आता काही झालं तरी मी त्यांचा विचार मनात आणणार नाही, अजिबात नाही. आजवर जशी ताठ मानेनं जगत आले तशीच यापुढेही जगणार. अरे काय झालं? काय करतेस तू? जरा लक्ष द्यायचं ना. थांब, मी औषध घेऊन येतो. नाही नाही नाही, नको नको नको. थोडंसंच कापलंय, हळद लावली आहे ना, आता बरं वाटेल. आणि तसंही मला त्या जखमांची जास्त काळजी वाटते ज्या खोलवर रुजल्यात. म्हणजे? अच्छा, मी सुरुवातीला तुझ्याशी जे काय वागलो होतो ते तू अजून विसरली नाही? नाही 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 तन्मय, नाही. तुझ्याबद्दल नाहीच आहे काही. मग? तन्मय, आज आई सकाळीच कुठेतरी न सांगता बाहेर गेल्या. आई आणि न सांगता? शक्यच नाही. तन्मय, बऱ्याचदा माणूस ना त्याच्या स्वभावाच्या विरुद्ध दिशेने वागायला लागतो, पण त्यात त्यांची काहीच चूक नाही. खरं तर आपणच चुकतो तन्मय. अरे तू काय बोलतेस ना, मला काहीच कळत नाही. तन्मय, बघ ना, आपण रोजच आपल्या कामांमध्ये इतके बिझी असतो की आपण आईंकडे लक्ष द्यायला वेळच नाही आपल्याला. म्हणजे त्या आपल्या समोर दाखवत आहेत की त्या खूप आनंदात आहेत, वेळ प्रसंगी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभ्या सुद्धा राहतात. पण त्यांच्या मनात एवढी दुःख साठवून ठेवली आहेत त्यांनी, त्याची कुणकुण सुद्धा लागू दिली नाहीये त्यांनी आपल्याला. बरोबर म्हणतेस तू, पण आपण यावर उपाय काय करणार? आपल्या कामातून थोडा वेळ काढून त्याच्यासोबत वेळ घालवणं, एवढंच करू शकतो. तन्मय,
माझ्याकडे ना एक आयडिया आहे. म्हणजे बघा, आपण आईंना एक 8-15 दिवसांसाठी बाहेर कुठेतरी असं थंड हवेच्या ठिकाणी पाठवूया. काहीला एकटीला मला नाही पटत आहे, ती अजूनच बोर होईल. नाही, त्यांना एकटं नाही, त्यांना आपण तन्वीला पाठवूया ना त्यांच्यासोबत. त्या दोघींना जरा एकमेकींसाठी वेळ सुद्धा काढता येईल आणि खूप बरं वाटेल त्यांना. आयडिया चांगली. ठीक आहे, मी बुकिंगचं बघतो मग. अगं पण पाठवायचं कुठे? तू ट्रॅव्हल एजन्सीकडे चौकशी कर, मग बाकीचे ऑप्शन्स काढू आपण. ठीक आहे. हा बरं, मी हे सांगायला आलो होतो की आज टिफिन नको देऊस. आम्ही ऑफिस मधले सगळे बाहेर जेवायला जाणार आहोत. तन्मय, अरे पण सगळेच आहेत. चल बाय. लवकर ये. हो. अरे वत्सलाबाई, गुड मॉर्निंग. अरू, वत्सलाबाई आल्यात. काय मॉर्निंग वॉकला गेला होता काय? हो. मी बोललो आरूला, पण ती ऐकायला तयार नाही. टेन्शन मध्ये होती ना. ही बघा. आई, उद्यापासून मी पण येणार आहे वॉकला तुमच्यासोबत. म्हणजे सकाळी सकाळी मोकळ्या हवेत असा फेरफटका मारला ना की मन अगदी प्रसन्न होऊन जात. हे खायला मला काही नकोय, कॉफी घेईन मी फक्त. हो, कॉफी आणतेच आहे मी तुमच्यासाठी, पण त्याआधी खाऊन घ्या थोडस. परत दुपारी उन्हामुळे आपण थोडंसंच जेवतो ना. आता थोडंसं खाऊन घेतलात ना, बरं वाटेल तुम्हाला. मी पटकन कॉफी आणते. आई, जरा फोन उचलाल माझा? कदाचित ऑर्डर साठी असेल. हा. रूम मध्ये घेते मी कॉफी. हा माणूस सारखा माझा बिच्छा होतोय. कधी तो दिसल्याचा भास होतो, कधी त्याचं नाव समोर येते. मी कधीच नाव टाकलंय त्याचं, मग काय येतोय हा पुन्हा पुन्हा माझ्या आयुष्यात? काय हवंय काय त्याला? आई, कोणाशी बोलतेस? काय नाही. तुझं काही काम होतं का? हो, मला तुला एक सरप्राईज द्यायचंय. प्लेझंट सरप्राईज. काय? तन्मय आपल्या दोघांसाठी एक टूर प्लॅन करतोय. त्यांनी ना थंड हवेच्या ठिकाणाच्या सहलीचे डिटेल्स पाठवलेत मला. आपण एक फायनल करायचं आणि त्याला सांगायचंय. मस्त ना? त्याला सांग मला कुठेही जायचं नाही. आई, अगं असं काय करतेयस? लोकांची मुलं त्यांच्या आई बाबांना विचारत पण नाही. आणि हा तुझा मुलगा इतक्या उत्साहात सगळं प्लॅन करतोय. मी काय म्हणते की त्या दोघांनी एवढं सगळं ठरवलंय ना,
तू नाही म्हणून कशाला त्यांचं मन मोडतेस? जाऊयात ना दोघी. तन्वी, मला जरा एकटीला राहू दे प्लीज. प्लीज. ठीक आहे. आरोहीला आलेल्या फोनवर मकरन हेच नाव होतं ना? हो. कोण असेल तो माणूस? तिचे कुणी मकरन काका आहेत हे आजपर्यंत तिने आपल्याला कधीच कसं नाही सांगितलं. मी पण ना नको नको ते विचार करते. चेहऱ्यासारखे चेहरे असतात की जगात, आणि नाव सारखं असूच शकतं. उगीच त्या माणसाचा विचार करून स्वतःला त्रास करून घेते मी. शी. आता एकदा ठरवलंय ना त्या माणसाला विसरायचं. संपला विषय.